नमस्कार, वेदऋषी एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक सुपर फास्ट ट्रिक पाहणार आहोत। ती ट्रिक आहे अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ओळखा। आता ही ट्रिक जी आहे ती YouTube वर सुद्धा तुम्हाला शोधून सापडणार नाही। 99% लोकांना ही ट्रिक माहित नाही आणि ज्यांना माहित असेल त्यांनी नक्की कमेंट करा नंतर व्हिडिओ पाहून। आणि तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताल, स्कॉलरशिपची तयारी, नवोदयची तयारी, वेगवेगळ्या ऑलिम्पियाड एक्झामची तयारी, तर ही ट्रिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटी कमेंट करायला विसरू नका। बघा, आता लहान मोठा अपूर्णांक ओळखा त्याची ट्रिक्स YouTube वर खूप जणांनी काय सांगितलेलं आहे, यांचे अगोदर छेद समान करून घ्या किंवा पूर्ण भाग घाला किंवा आणखीन या दोघांमधला फरक किती, अशा शेकडो ट्रिक्स आहेत, खूप ट्रिक्स आहेत, तुम्ही पाहिल्याही असतील। परंतु ही ट्रिक तुम्हाला YouTube वर सुद्धा सापडणार नाही। आणि जर तुम्हाला सापडलीच तर कुठे तुम्ही पहिल्यांदा ही ट्रिक शिकली होती नक्कीच मला कमेंट करा। चला, वेळ वाया न घालवता आपण आपल्या ट्रिक्सला सुरुवात करूया। बघा, इथं 4 अपूर्णांक दिलेले आहेत। सर्वांचे अंश कसे आहेत? वेगवेगळे आहेत। सर्वांचे छेद कसे आहेत? वेगवेगळे आहेत। इथं काहीच साम्य नाही। सर्वांचे फरक जरी बघितले तरी तुम्हाला वेगवेगळे दिसतील। तर असे अपूर्णांक आल्यानंतर आपण सेकंदात कसं त्यांचा सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा। आता यामध्ये आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा आहे। सर्वात मोठा, आता पाहिल्यानंतर समजतंय का सर्वात मोठा कोणता आहे? नाही समजत तर काय करायचं? बघा, सुपर फास्ट ट्रिक आहे। ही जी अंश दिलेले आहेत यावर फक्त 0 लावून घ्या। 0 लावल्यानंतर हे अंश असे होतील 50/8, 60/11 आणि 70/9 असे होतात। सराव केल्यानंतर तुम्हाला फक्त डोळ्यांनी याचा आन्सर काढता येईल पटकन। आता बघा, 7च्या पाड्यामध्ये 40 आहेत का? 40 आहेत का? नाही। मग त्याच्या जवळपासची संख्या 35 आहे। मग 35 किती नंबरला येते 7च्या पाड्यामध्ये? 7×5 = 35, तर मग इथं लिहा 5। आता 8च्या पाड्यामध्ये 50 आहेत का? नाही। मग जवळची संख्या 8×5 = 40, 8×6 = 48 म्हणजे 6चा भाग बसला। आता इथं 11च्या पाड्यामध्ये 60 आहेत का? नाही। त्याच्या जवळपास 55 आहे, 11×5 = 55, 5चा भाग बसला। आता इथं 9×7 = 63, 70च्या अलीकडली संख्या ते 9×7 = 63। आता बघा, याच्यामध्ये सर्वात मोठा तुम्हाला नंबर कोणता दिसत आहे? 7 दिसत आहे। आणि 7 कशाचा आला आहे? कुठल्या अपूर्णांकाचा आन्सर आलेला आहे? हे अपूर्णांकाचा आन्सर आलेला आहे, म्हणजे हा सर्वात मोठा अपूर्णांक यामध्ये आहे। आता आणखीन एक प्रश्न पडला असेल काही जणांच्या, जे खरंच अभ्यासू आहेत त्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल। कोण कोण अभ्यासू आहे ते कमेंट मध्ये सांगा की मॅडम इथं पण आन्सर सेम आलं आणि इथं पण आन्सर सेम आलं आणि सर्वात लहान जर शोधायचं असेल तर कसं शोधायचं? तेही कन्फ्युजन क्लिअर होणार आहे। आपण आणखीन उदाहरणे पाहणार आहोत। कुठलीही अडचण असू द्या आणि ही ट्रिक प्रत्येक संख्येवर अप्लाय होते, यावरच होते, त्यावरच होते असं काहीही नाही, प्रत्येक अपूर्णांकावर अप्लाय होते। आणि याची पण मी पुढची ट्रिक सांगते, ही पण खूप सोपी आहे। चला, उदाहरण क्रमांक आपण 2 पाहूया। आता उदाहरण क्रमांक 2 मी घेतलेला आहे। या दोन्हीमध्ये जर भाग घातल्यानंतर सेम संख्या येते। आता आपल्याला यातला सर्वात लहान आणि सर्वात मोठा कोणताही सांगू शकतो आपण। तर आपण पाहूयात, हे वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे। तुमचं कन्फ्युजन काहीच राहणार नाही या व्हिडिओमध्ये। आणि जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच विचारू शकता। आता इथं काय आपली ट्रिक काय, सुपर फास्ट ट्रिक काय आहे? 50/7, फक्त अंशाला काय करायचं? आपल्याला 0 लावायचं आहे। अंशावर काय द्यायचं आहे? 0 झालं। आता इथं 5×7 = 35, 5×8 = 40, 5×9 = 45, सॉरी 7 आहे छेदामध्ये, मी 5चा टेबल म्हणत आहे। 7×5 = 35, किती येते बघा? 7ने जर 50 ला भाग घातला तर 50च्या जवळची संख्या, आता 7×7 = 49, 7×7 = 49 म्हणजे 7 आलं। आणि इथं बघा 4×7 = 28, 7। आता इथं दोन्ही संख्या सेम आल्या तर आपल्याला ओळखायचं कसं? सर्वात लहान आणि सर्वात मोठा अपूर्णांक ओळखायचं कसं? आता इथं बघा, भाग घालताना ज्या अपूर्णांकाची बाकी मोठी उरते तो अपूर्णांक मोठा असतो। किंवा आणखीन एक ट्रिक, आणखीन एक शून्य वाढवून घ्यायचं, असं सेम आल्यानंतर आणखीन एक शून्य वाढवून घ्या। 7×7 = 49, पॉइंट द्या, उरला किती? तर 10 झाले। 7×1 = 7 असा भाग बसला।
इथं किती उरले 2 उरले 20 झाले पॉइंट द्या 4 पंचे 20 5चा भाग बसला मग आता हा नंबर मोठा आहे का हा नंबर मोठा आहे हा नंबर मोठा आहे 0 0 देण्यापेक्षा ज्या अपूर्णांकाचा आपण भाग घालताना बाकी जास्त उरते आता इथं 1 उरलेली होती 49 1 उरली होती आणि इथं 28 इथं 2 उरली होती म्हणजेच हा अपूर्णांक मोठा आहे आता अपूर्णांक हा कोणता आहे हा अपूर्णांक सर्वात मोठा या दोन्ही अपूर्णांकापैकी हा अपूर्णांक मोठा आहे आपण कसं ठरवलं जर सेम नंबर आले तर ज्या अपूर्णांकाची बाकी जास्त उरते तो अपूर्णांक मोठा असतो झालं कन्फ्युजन क्लिअर आहे का नाही सोपी आणि सुपर फास्ट ट्रिक ही ट्रिक तुम्ही कुठे पाहिली होती पहिल्यांदा नक्कीच मला कमेंट करा बघूयात चला आणखीन एक उदाहरण घेऊयात तुमचं कन्फ्युजन आणखीन क्लिअर होईल आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणखीन याच्यापेक्षा सुद्धा ही खतरनाक ट्रिक सांगणार आहे मी अपूर्णांकाची चढता आणि उतरता क्रम लावण्याची तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा आणि ज्यांना गणिताची भीती वाटते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला उदाहरण क्रमांक 3 पाहूयात आता बघा उदाहरण क्रमांक 3 मध्ये आपण उदाहरणे थोडी मोठी घेतलेली आहेत कारण लहान लहान उदाहरणे आता तुम्हाला समजलेली आहेत सेम नंबर आल्यानंतर आपल्याला कसं त्याचा लहान मोठेपणा ठरवायचा हेही तुम्हाला समजलेलं आहे कारण तुम्ही खूप हुशार आहात आता बघा इथंही आपल्याला तेच करायचं आहे पहिला अपूर्णांक घ्या आणि काय करायचं अंशावर 0 द्यायचं दुसरा अपूर्णांक घ्या आता डोळ्याने आन्सर तुम्हाला काढता येईल कारण इथंच 0 लावायचे आणि एकदम पटकन आन्सर काढायचं आता मी टीचिंग करत आहे त्यामुळे मी खाली व्यवस्थित लिहित आहे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी आणि तुम्ही परीक्षेमध्ये इथंच 0 0 लावून पटकन आन्सर काढू शकता त्यामुळे काय होईल तुमचा वेळ खूप सेव्ह होईल आता इथे बघा 13च्या टेबलमध्ये 90 किती कोणत्या वेळेस येतो ते कोणत्या वेळेस येतो 90 येतो का 13 की 78 म्हणजेच इथं कितीचा भाग बसतो 6चा भाग बसतो 14 ने आता 14 मध्ये 14च्या टेबल मध्ये 110 कोणत्या नंबरला येतो किंवा 110 येत नसेल तर त्याच्या अगोदरचा नंबर कुठला 98 येतो 14 7 98 आणि इथं बघा सॉरी इथं 11 लिहिले मी 10 लिहायला पाहिजे होतं इथं 10 आहे म्हणून आता 10च्या टेबल मध्ये 60 किती येतो हे तर सर्वांना सोपं असतं हे थोडं अवघड तर जाते 13 14चे टेबल लर्न करायला परंतु हे तर खूप सोपं आहे सर्वांनाच येतात 10 सक्की 60 आलं 6 तर बघा आता इथं काय करायचं आहे आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक सांगायचा आहे सर्वात मोठा अपूर्णांक कुठला आलेला आहे 7 कशाचा आन्सर आलेला आहे याचं तर हा सर्वात मोठा आहे आता सर्वात लहान काढायचं म्हणलं तरी दोघाचे सेम आलेले आहेत याला पूर्ण भाग गेलेला आहे 10 सक्की 60 ज्याची बाकी मोठी उरते तो अपूर्णांक सर्वात लहान येतो हा सर्वात मोठा आहे ज्याची बाकी उरते तो येतो आता इथं बघा हा मोठा झाला मग म्हणजे हा मोठा त्याच्यापेक्षाही लहान म्हणलं तर सर्वात लहान आपल्याला हा करता येईल सर्वात लहान कारण याची बाकी उरलेली आहे म्हणजे हा मोठाच येणार आहे पॉइंट देऊन पुढे काहीतरी येणार आहे आणि याला पूर्ण भाग गेलेला आहे त्यामुळे इथं काही उरणार नाही म्हणून हा सर्वात लहान आणि हा सर्वात मोठा तुमचं कन्फ्युजन नक्कीच क्लिअर झालेला असेल आणि तुम्हाला लहान मोठा अपूर्णांक या सुपर फास्ट ट्रिकने कसं ओळखायचं ते तुम्हाला नक्की समजलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आता मग मी तुम्हाला होमवर्क मध्ये 2 उदाहरणं देते पाहूयात कोणाकोणाला समजलंय आणि त्याचा आन्सर कोण कमेंट करते ओके नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्याचं नाव घेऊन मी सांगेन की हा खरंच विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि त्यांना समजलं चला मी तुम्हाला होमवर्क मध्ये देते 2 गणितं आजचा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर पूर्ण समजला असेल तर ज्यांना समजलं त्यांनी या उदाहरणाचं मला सर्वात मोठा अपूर्णांक यात कोणता येतो तो नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि भेटूयात अशाच एखाद्या नेक्स्ट माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये सुपर फास्ट ट्रिक मध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा